मित्रांनो, आज आम्ही चाललोय लाडूच्या पिकनिकसाठी। तर आम्ही लाडूच्या शाळेची इथं आलोय। जेवढा काय शूट करायचा प्रयत्न करतो तेवढा करीन। आज तिची पिकनिक आहे। बघू शकता फायनली आम्ही त्या शाळेची इथं आलोय आणि हे सगळे पब्लिक आहेत। बघू शकता ते लेडीज पण जमले सगळे। जेवढा काय होईल शूट करायचा प्रयत्न करीन। फर्स्ट स्टेप स्कूल आहे तिची लाडूची, घराच्या जवळच आहे अगदी। बघू शकता लाडूच्या शाळेची इथं चाललोय आम्ही। लाडू आज कुठे चालली तुमची पिकनिक? कुठे चालली? तिला ॲक्च्युली माहीत नाही, स्विमिंग पूल बोलते। त्यांची रिसॉर्टला चालली आहे, कर्जत म्हणून रिसॉर्ट आहे। बघू शकता त्यांच्या शाळेतले सगळे मुलं बाहेर आहेत। आता बस येणार थोड्या वेळामध्ये आणि आपण त्या बसमध्ये जाऊ। जेवढं होईल तेवढं सगळं शूट करायचा प्रयत्न करेल। सगळे लाईनीमध्ये स्टुडंट लागलेत आणि पालक पण सोबत आहेत। बघू शकता तुम्ही आता वहिनी गेली आहे लाडूचे कपडे घ्यायसाठी म्हणून। आता आम्ही पण लाईनीमध्ये चौथ्या नंबरवर आम्ही आहे। काही बस आली आहे फायनली। आता आम्ही बसमध्ये एंटर करणार आहे। आम्ही सगळे लाईनीत उभे आहेत। आता बघू शकता चल ग, हे चल, त्याचा आदत सर टेक वीडियो। सब लोग टाटा करो, सब लोग ऐसा बाय करो, हाय करो। बघू शकता फायनली आम्ही आता बसमध्ये चाललोय। त्यासाठी 3 सीट तिथे बसू। चल लाडू, चल लाडू, चल लाडू, चल। चल लाडू, चल या साइडला, चल या साइडला बस। आजा जिया, इस पे आओ। बस इथे बस जिया। बघू शकता लहान मुलांना खिडकीत नसतं। बघू शकता सगळे आता एंटर करतात। पीछे चलते ना, थोड़ा मागे चलो, थोड़ा मागे। हम तीनों साथ में बरोबर आहे बघू शकता भरपूर अशी माणसं मंडळी जमा होतात, पेरेंट्स आणि स्टुडंट बघू शकता। आता आम्ही फायनली बसमध्ये बसलोय आणि इथं लाडू आहे। हाय लाडू। बघू शकता आता आमची बस चालू झाली आहे आणि सगळे पालक आणि स्टुडंट पण सगळे बसलेत। खूप सुंदर असा सूर्य येतोय आणि बघू शकता आम्ही आता बसमध्ये बसलोय।
वरती ओके राईट फोटो काढतो होणार जनेला मारण पाईट मस्त खुशीमध्ये बायको माझी करेन किलो फाईट माझा होऊ दे पगार गिफ्ट करतो रिंग लाईट नको मला चहा खारी आता जीवन करून सेलिब्रिटी तू मी तुझा पुढे बनून साठी मला फील होणार माझ्या पैशाने घेणार मी मानस कुठे गेला आता माझी सिंपल नसले जरी डिंपल हिरोईन दिसते मी हिरोईन थोडे दिवस थांब अशी लाईन लागेल लांब मी पण बनूनच दाखवीन हिरोईन माझी चाशनी तू माझी कासनी तुझा समाज आपण आज स्मृती बोली आज तर खूप ट्रॉफिक लागली आहे आणि आम्ही आता बसमध्येच आहे. दोन्ही रस्ते पूर्ण जाम झालेत. तर फायनली आम्ही आलोय रिसॉर्टला. ही बस आहे. फर्स्ट स्टेप करून शाळेचं नाव आहे. वाटत ना सगळं बंद आहे सगळं ते पण ते हा ते कोणी एवढे आपले कोण येणार. हे शाळेचीच पोरं आहे फक्त हा लहान पोरांसाठी रिसॉर्ट आहे. आता सगळं पॅरेंट्स लोकांची काउंटिंग चालू आहे. बघू शकता तुम्ही आता आपण आलो रिसॉर्टच्या आतमध्ये आणि इथं सगळं चेंजिंग रूम आहेत. हे सगळे चेंजिंग रूम आहेत आणि या साईडला मुलांसाठी खेळण्यासाठी पण भरपूर काही असे ॲक्सेसरीज आणि वरून गेम्स आहेत. बघू शकता तुम्ही. हो शकता चेंजिंग रूम काय मतलब ना सगळं आरपार दिसतंय. बघा काय चेंजिंग रूम करणार. सगळ्यांचा विचार मनात तेच विचार आला असं चेंजिंग रूममध्ये काय करायचं. असं चेंजिंग रूम बस सगळं दिसतं त्यातलं. बघू शकता सगळे टीचर आणि पेरेंट्स सगळे आहेत. आता आम्ही नाश्ता करायसाठी चाललोय. हे बघू शकता सगळे पेरेंट्स येतात आता नाश्ता करायसाठी. पहिले बोलले का नाश्ता करून घ्या त्यानंतर स्विमिंग पूलमध्ये जाऊया. खूप सुंदर असं वातावरण सगळं हिरवगार झाडांनी भरलेलं आहे. रिसॉर्ट आहे हा. पिन वर्ल्ड असं रिसॉर्टचं नाव आहे. खूप सुंदर असं रिसॉर्ट आहे.
इथे सगळं हँडवॉश हात धुवून घेऊया पहिला. बघू शकता नाश्ता करून घेतो आम्ही सगळे. चल लाडू पुढे. बघू शकता खूप सुंदर असं नाश्ता आहे. तर ते पुढे जाते पुढचा वेगळा टेबल घे. खूप सुंदर असा नाश्ता आहे. नाश्ता झाला कंप्लीट आणि आता आम्ही जाऊ चेंजिंग रूमला. कपडे चेंज करून समोरच स्विमिंग पूल आहे तिथे जाऊ आता आंघोळीला. सुंदर असं रिसॉर्ट आहे हा. बघू शकता असं पूर्ण हिरवे हिरवे झाडे आहेत. जस्ट ब्रेकफास्ट झाले आता आमचं. आम्ही चेंजिंग रूममध्ये जाणार आहे आता. हा बघू शकता आमचा ब्रेकफास्टचं हॉल होतं. इथं आम्ही आता ब्रेकफास्ट केलं. खूप सुंदर असा नाश्ता होता इथं. बाजूला एक असं गार्डन आहे छोटंसं आणि लहान पोरं सगळे बघा खेळतात आहेत. त्यांच्या आया पण देखील खेळतात तिकडे. बघू शकता ते पेरेंट्स पण खेळतात. ते चल चल तू चल तू चल. चप्पल घाल चप्पल घाल चप्पल घाल चप्पल घाल. लाडू लाडू आणि ते वहिनी वगैरे सगळ्या तिकडे खेळतात. ते चेंज केले कपडे. आता बॅग पण हातातच आहे आणि आता चालू आहे स्विमिंग पूलमध्ये. तर चला मग भेटूया स्विमिंग पूलमध्ये. गोवाचा खूप सुंदर असा स्विमिंग पूल आहे आणि हा ॲक्च्युली लहान पोरांसाठीच आहे. स्विमिंग पूलमध्ये आलो आता मी. जस्ट लहान पोरांसाठी स्विमिंग पूल आहे हा ॲक्च्युली. काहीच एवढं खास रिसॉर्ट नाही. कृपया करून तुम्ही नक्की येऊ नका. जायचं आपल्या डोंबिवलीमध्ये पीके रिसॉर्ट आहे. खूप सुंदर रिसॉर्ट आहे. हा रिसॉर्ट एवढा खास नाही. लहान पोरांसाठी
ऑसम गाईस, पूर्ण बकेटचं पाणी पडलं अंगावरती, बघू शकता तुम्ही. तिकडे जातो तुला आवडेल. याला पकड नाही. जा जा, याला लक्ष आहे ना माई. पेरेंट्स किती खुश झालेत आणि एन्जॉयमेंट फोटो काढतात. काही बघू शकता सगळे पेरेंट्स लोक पाण्यामध्ये असं डान्स करतात ते गोल सर्कल करून. ये बाबी आता मी जस्ट कपडे बदललेत बघू शकता तुम्ही. आणि आता मी चालू जेवायसाठी. चला मग जेवायला बसलो आता. मस्त जेवलो आणि आता पाण्यात बसलो मस्त हवेशीर ठिकाणी. जेवण खूप छान होतं. व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही पण होतं. आता बघूया पुढचं काय काय. बघू सुद्धा खूप सुंदर ट्रेन आहे.
संध्याकाळचं बघू शकता तुम्ही 5 वाजता संध्याकाळच्या चहा आणि भजी भेटलं आम्हाला नाश्त्यामध्ये. हे बघू शकता पूर्ण पब्लिक आहे. आता नाश्ता करून आम्ही घरी जाणार सगळे. बसमध्ये बसलोय आम्ही आता घरी निघालो. आजचा ब्लॉग इथंच संपवतो मी. बाय बाय.